विविध भारती पुणे ठळक बातम्या. अयोध्येत आज होत असलेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मोठे पडदे लावण्यात आले आहेत. शहरातल्या विविध श्रीराम मंदिरांसह अन्य देवी देवतांच्या मंदिरात, गृहनिर्माण संस्थांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे. घरोघरी श्रीरामाचं चित्र असलेले आकाशकंदील, भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. चौकाचौकातही भगव्या पताकांच्या माळा, श्रीरामांचं भव्य आकर्षक चित्र, विद्युत रोषणाई असं उत्सवी वातावरण कालपासूनच दिसत आहे. सदाशिव पेठेतील ऐतिहासिक सदावर्ते श्रीराम मंदिरात आज सकाळपासून दुर्मिळ असा सौरयाग होणार आहे. यावेळी मातृशक्ती ग्रुपच्या 50 महिला भक्त रामतांडव स्तोत्राचं पठण करणार आहेत. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळी दुपारी 12:30 वाजता सौरयागाची पूर्णाहुती ब्रह्मवृंदातर्फे केली जाणार आहे. सामाजिक प्रश्नांना हाताळणारे, विचार करायला लावणारे मराठी चित्रपट बनवले जावेत अशी इच्छा होती. त्यानुसार आम्ही सुरुवात केली आणि आम्ही सुरू केलेली वाट हळूहळू मोठी व्हायला लागली, असं दिग्दर्शक सुनील सुक्तनकर यांनी काल पुण्यात सांगितलं. सुक्तनकर दिग्दर्शित आउट हाऊस हा हिंदी चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मराठी चित्रपटांनी करमणुकीच्या जगातून बाहेर यायला हवं असं मत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी यावेळी व्यक्त केलं. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ गायक दिवंगत पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित 17व्या वसंतोत्सवाची काल सुरेल सांगता झाली. अखेरच्या दिवशी गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी मीरा पणशीकर, ध्वनिमुद्रिका अभ्यासक संजय संत आणि युवा हार्मोनियम वादक यशवंत थिट्टे यांनी या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र असेल. किमान तापमान 12 अंशाच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58